1.5 वर्षापूर्वी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर खात्याने जबरदस्त कारवाई केली होती आणि या कारवाईमध्ये एक महत्त्वाची डायरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागली। या डायरीमध्ये काही महत्त्वाच्या नोंदी होत्या। मातोश्रीशी केलेल्या व्यवहारांचे खळबळजनक तपशील या डायरीमध्ये आढळले होते असं काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं। राजकीय नेत्यांच्या डायरीमध्ये नेहमीच अशा प्रकारचे खळबळजनक तपशील असतात। कल्पना करा की ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांची एखादी अशी डायरी तुमच्या हाती लागली तर काय होईल। अशा प्रकारची डायरी अस्तित्वात आहे असा गौप्यस्फोट स्वतः सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे। याच विषयावर बोलणार आहोत। नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची एक मुलाखत काल TV9 वर झाली आणि या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी काही महत्त्वाचे गौप्यस्फोट केले। छगन भुजबळ हे आक्रमक नेते आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत ते तयार झालेले आहेत। त्यांची वक्तव्य, त्यांची विधानं कायमच तिखट असतात। छगन भुजबळ या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर घसरले। शरद पवार यांच्यावर त्यांनी तिखट प्रहार केले। या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलले, शरद पवारांच्या राजकारणावर बोलले। या विषयावर गौप्यस्फोट सर्वप्रथम केला होता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी। त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सुद्धा या विषयावर बोलले। छगन भुजबळ यांनी या दोघांनी केलेल्या विधानांवर फक्त शिक्कामोर्तब केलेलं आहे। पहाटेच्या शपथविधीचा विषय आता बराच जुना झालेला आहे, तरी सुद्धा लोकांना याच्याबद्दल ऐकायला आवडतं, पत्रकारांना प्रश्न विचारायला आवडतात। पहाटेच्या शपथविधीच्या विषयाची अजून शिळीकडी झालेली नाहीये। लोक मुरलेल्या लोणच्यासारखी या विषयाची चव घेत असतात। लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला होता याबाबत छगन भुजबळांनी गौप्यस्फोट केला। छगन भुजबळ म्हणाले की शरद पवारांना सुप्रिया सुळे यांना पक्षाचं अध्यक्ष बनवायचं होतं आणि एकदा सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्या की मग भाजप सोबत जायचं असं ठरलं होतं, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं। भुजबळांच्या आरोपामुळे सुप्रिया सुळे यांचं पित्त खवळलं आणि शरद पवारांवर केलेल्या आरोपांचं उत्तर देण्यासाठी त्या स्वतः मैदानात उतरल्या। शरद पवारांची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे। महाराष्ट्रात आणि देशात त्यांनी सुमारे 5 दशकापेक्षा जास्त काळ राजकारण केलेलं आहे। तरी सुद्धा शरद पवारांवर आज जर कोणी आरोप केले तर त्याचं उत्तर द्यायला त्यांच्या मुलीला मैदानात उतरावं लागतं। पक्षाचे इतर नेते शरद पवारांवर केलेल्या आरोपाबद्दल क्वचितच तोंड उघडतात। जितेंद्र आव्हाड वारंवार बोलत असतात, परंतु जितेंद्र आव्हाडांची परिस्थिती अशी आहे की त्यांना कोणी राजकारणात फार गांभीर्याने घेताना दिसत नाही। वडिलांच्या बचावासाठी सुप्रिया सुळे यांनी काही मुद्दे मांडले। सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की भाजप सोबत राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे शरद पवारांची चर्चा होत होती, परंतु त्यांनी भाजपला कधीच होकार दिलेला नव्हता। त्यांना काँग्रेसच्या विचाराशी प्रतारणा करायची नव्हती, त्यांना भाजप सोबत जाण्याची इच्छा नव्हती, परंतु पक्षातल्या काही नेत्यांना भाजप सोबत जाण्याची इच्छा होती, म्हणून पर्याय काढण्यात आला, माझी पक्षाध्यक्षपदावर नियुक्ती करायची आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सोबत जायचं। परंतु याला माझी तयारी नव्हती, कारण मला पक्षाच्या विचारांची आणि माझ्या वडिलांची प्रतारणा करायची नव्हती। सुप्रिया सुळे फक्त भुजबळांवर खवळल्या नाहीत, त्यांनी रागाचे उपटे भाजपवर सुद्धा काढले। एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांना सत्तेत घेण्यासाठी त्यांच्याबरोबर छुप्या वाटाघाटी करायच्या। हे भाजपचं धोरण म्हणजे निव्वळ दुटोंडीपणा आहे असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला। सुप्रिया सुळे फक्त भाजपवर कडाडल्या नाहीत, त्यांनी भाजपकडून माफीची मागणी सुद्धा केली, कारण भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख नॅचरली करप्ट पार्टी असा केला होता। खरं तर हा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता आणि सुप्रिया सुळे यांचा रुख मोदींच्या दिशेनेच होता। सुप्रिया सुळे यांचा प्रतिवाद ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर कोणी राजा हरिश्चंद्राचा अंशावतार शिल्लक असेल तर तो फक्त शरद पवार आहे आणि जयप्रकाश नारायणानंतर वैचारिकदृष्ट्या बांधिलकी असलेला कोणता राजनेता असेल तर तोही शरद पवार आहे असा एखाद्याचा समज होऊ शकतो। सुप्रिया सुळे असं आव्हानतायत की शरद पवारांना भाजपच्या विचारांची प्रचंड ॲलर्जी आहे। मग जर असं आहे तर शरद पवारांनी पुलोतचा प्रयोग करताना भाजपचा पूर्वावतार असलेल्या जनसंघाला सोबत का घेतलं। शरद पवारांची वैचारिक बांधिलकी किती घट्ट आहे याचा अनुभव भाजपा नेतृत्वापासून सोनिया गांधींपर्यंत अनेक लोकांनी घेतलेला आहे। ज्या शरद पवारांना भाजपच्या विचारांची इतकी ॲलर्जी आहे त्या शरद पवारांनी 2014 मध्ये भाजपला एकतर्फी पाठिंबा जाहीर केला होता। शरद पवारांनी 2014, 2019 आणि 2022 मध्ये भाजप नेतृत्वाशी सत्तेत सामील होण्याबाबत चर्चा केली आणि ही चर्चा थेट झाली होती। या चर्चेमध्ये शरद पवार स्वतः होते। चर्चा इथपर्यंत झाली होती की कोणाला कोणती मंत्रिपदं द्यायची आणि महामंडळाचं वाटप कसं करायचं। इतक्या तपशीलवार चर्चा तेव्हाच होते जेव्हा समोरचा तुमच्यासोबत यायला तयार असतो। सत्तेत सामील होण्याआधी 2019 पूर्वी जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये भाजप नेतृत्वाने शरद पवारांना थेट
प्रश्न विचारला होता की तुमचा होकार आहे ना, शरद पवारांनी होकार दिला होता, परंतु त्यांनी शब्द देऊन नंतर फिरवला, परंतु शब्द पाळला अजित पवारांनी आणि ते पहाटेच्या शपथविधीमध्ये सामील झाले. आता एका गृहीतकावर आपण चर्चा करू. 2014, 2019 आणि 2022 मध्ये शरद पवारांची भाजपच्या नेतृत्वाशी जी काही चर्चा झाली तो केवळ एक राजकारणाचा भाग होता, भाजपला झुलवण्याचा प्रकार होता. हे जर सत्य आहे असं आपण गृहीत धरलं तर मग भाजपला झुलवणाऱ्या शरद पवारांना भाजपने त्यांचा पक्ष फोडून जशाच तसं जर उत्तर दिलं असेल तर त्यामध्ये भाजपची चूक आहे असं कसं काय म्हणता येईल. सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांच्या आक्षेपांना, त्यांच्या आरोपांना ज्याच्या आधारावर उत्तर दिलं तो आधार म्हणजे त्या रोज लिहित असलेली डायरी. सुप्रिया सुळे असं म्हणाले की शाळकरी वयापासून आपल्याला डायरी लिहिण्याची सवय आहे. दिवसभरात जे काही घडतं ते आपण टिपून ठेवतो आणि त्याच्यामध्ये कोण आपल्याशी काय बोललं, दिवसभरात काय घडलं या सगळ्या नोंदींचा समावेश असतो. छगन भुजबळांचे आक्षेप खोडून काढण्यासाठी आपण याच डायरीचा वापर केला आणि याच्यामध्ये जे संदर्भ होते ते संदर्भ वाचल्यानंतर मला लक्षात आलं की छगन भुजबळ जे काही बोलतायत ते खोटं बोलतायत आणि त्यांचं संपूर्ण वक्तव्य हे अंतर्विरोधाने भरलेलं आहे. राजकीय नेत्यांच्या डायऱ्या खूप खासगी असतात, त्या अत्यंत सुरक्षित ठेवल्या जातात आणि जोपर्यंत या राजकीय नेत्यांवर आयकर विभागाचा किंवा ईडीचा छापा पडत नाही तोपर्यंत अशा प्रकारची डायरी दुसऱ्याच्या हातात जाण्याची शक्यता खूप कमी असते. कदाचित यशवंत जाधव यांची डायरी सापडल्यानंतर राजकीय नेते आपापल्या डायऱ्या आपल्या सेफमध्ये ठेवत असावेत. आपल्या डायरीमध्ये काही खळबळजनक नाहीये, आपलं आयुष्य खूपच बोरिंग आहे असा खुलासा सुप्रिया सुळे यांनी करण्याचा प्रयत्न केला. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर रोज काहीतरी सनसनाटी खळबळजनक घडत असेल तर ती खळबळ आणि सनसनाटी सुद्धा काही दिवसांनी त्यांना सपक वाढायला लागते. कदाचित सुप्रिया सुळे यांच्याबद्दल तसंच घडलं असण्याची शक्यता आहे, कारण सुप्रिया सुळे यांचं आयुष्य बोरिंग या विषयावर सर्वसामान्य माणसांचा तरी विश्वास बसणं खूप कठीण आहे. सुप्रिया सुळे शाळकरी वयापासून ही डायरी लिहित आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या डायरीमध्ये त्यांच्या शाळकरी जीवनाच्या नोंदी, त्यांच्या कॉलेज जीवनाच्या नोंदी, त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल बरंच काही. अर्थात या गोष्टींबद्दल सर्वसामान्य माणसाला उत्कंठ आणि रस असण्याचं काहीच कारण नाहीये, परंतु त्याच्यामध्ये लवासा, राज्य सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा याच्याबाबत काही खळबळजनक नोंदी असण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख नॅचरली करप्ट पार्टी अशा प्रकारे केला आणि तेव्हा सुप्रिया सुळे यांची प्रचंड चिडचिड झाली असेल आणि या चिडचिडीची नोंद सुप्रिया सुळे यांनी निश्चितपणे या डायरीमध्ये करून ठेवलेली असेल. परंतु अशी चिडचिड तेव्हाही झाली असेल जेव्हा उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने लवासा प्रकरणामध्ये पवार कुटुंबियांवर ताशेरे ओढले. हे ताशेरे सुप्रिया सुळे यांच्यावर आहेत आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांच्यावर सुद्धा आहेत. शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचं प्रत्युत्तर देताना, त्यांचा बचाव करताना एका बेसावत क्षणी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या खासगी डायरीचा उल्लेख केलेला आहे. आता ही माहिती पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असेल, त्यामुळे सुप्रिया सुळे यांची जी डायरी आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण होणं, ही उत्सुकता चाळवणं अत्यंत स्वाभाविक आहे. या डायरीतील काही पानं जी महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित आहे, महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहे, भविष्यात जनतेच्या समोर उघड होतील का या प्रश्नाचं उत्तर या क्षणी मला देता येणार नाहीये. वाट बघूया. तुर्तास तिथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. न्यूज डंकाच्या सर्व प्रेक्षकांना सादर नमस्कार. 1 नोव्हेंबर 2023 ही तारीख चुकवू नका, कारण या दिवशी येतोय न्यूज डंकाचा दसरा दिवाळी विशेषांक. या विशेषांकात वाचायला मिळतील आपल्याला मान्यवरांचे लेख आणि या विशेषांकाचं नामकरण आम्ही केलं आहे मोदी 3. या विशेषांकासाठी देणगी मूल्य आहे 350 पासून तुमच्या मनात येईल तेवढं, म्हणजे 350च्या पुढे तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी रक्कम तुम्ही या अंकासाठी देणगी मूल्य म्हणून देऊ शकता. चुकवू नका. 1 नोव्हेंबर 2023चा कार्यक्रम जो होणार आहे दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये सायंकाळी 5:30 पासून पुढे, आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग फक्त नोंदणीनंतरच शक्य आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये आपलं नाव द्यावं आणि आपला थोडक्यात पत्ता द्यावा.